तुम्ही कधी असा विचार केलाय का? म्हणजे इमॅजिन करा, एका शांत, छोट्याशा गावातला एक साधा माणूस आपल्या साध्याशा घरात बसलाय आणि लॅपटॉपवरून थेट दुबई, अमेरिका किंवा युरोपसोबत लाखो रुपयांचा बिझनेस करतोय. ऐकायला एखादा सिनेमाच्या स्टोरीसारखं वाटतं ना, पण हे फक्त स्वप्न नाहीये बॉस. गावाकडच्या शांततेतून जागतिक साम्राज्य उभं करणारी ही एक एकदम खरीखुरी आणि भन्नाट गोष्ट आहे. तर आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. चला तर मग सुरू करूया इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे आयात निर्यात व्यवसायाच्या या जबरदस्त दुनियेची सफर. अगदी कमी बजेटमध्ये हा ग्लोबल बिझनेस कसा मास्टर करायचा ते आज आपण पाहणार आहोत. आता हे सगळं काम कसं करतं याचं मेकॅनिझम अगदी सिंपल आहे. बघा, एक्सपोर्ट किंवा निर्यात म्हणजे काय? तर आपल्या महाराष्ट्रात पिकलेली भाली प्रतीची हळद थेट दुबईसारख्या देशात विकायला पाठवणं. आणि याच्या अगदी उलट म्हणजे इम्पोर्ट किंवा आयात. म्हणजे समजा चीनमधनं आपण इलेक्ट्रॉनिक्सचा माल भारतात आणतो, राईट? थोडक्यात काय? आपला माल बाहेर पाठवणं म्हणजे एक्सपोर्ट आणि बाहेरचा माल आत आणणं म्हणजे इम्पोर्ट. अगदी सोपं. पण खरी जादू कुठे होते माहितीये? जेव्हा तुम्ही भौगोलिक सीमा ओलांडता. बघा, तुम्ही फक्त आपल्या देशात व्यापार करत असाल तर तुमची बाजारपेठ मर्यादित राहते. पण एकदा का तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये पाऊल ठेवलत ना, की अक्षरशः संपूर्ण जग तुमचं मार्केट बनतं. एक छोटंसं लोकल मार्केट थेट एका अमर्याद ग्लोबल संधीमध्ये बदलून जातं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा बिझनेस एवढा आकर्षक का आहे? याची 5 सॉलिड कारणं आहेत बरं का. पहिलं म्हणजे जागतिक बाजारपेठ. दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं, अफाट नफा. म्हणजे विचार करा, भारतात 100 रुपयांना मिळणारी वस्तू परदेशात आरामात 300 ते 500 रुपयांना विकली जाते. शिवाय याला इन्व्हेस्टमेंट एकदम कमी लागते. सगळं काम ऑनलाईन लॅपटॉपवरून होतं. आणि हो, गव्हर्नमेंटचा म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडचा याला भक्कम सपोर्टसुद्धा मिळतो. मग हा बिझनेस नक्की कोणी करावा? याचं उत्तर ऐकून तुम्हाला नक्कीच भारी वाटेल. कारण कोणीही हे करू शकतं. तुम्ही स्टुडंट असा, नोकरी करणारे असा, शेतकरी, छोटे व्यावसायिक किंवा अगदी गृहिणी असा, कोणीही या ग्लोबल प्रवासात सामील होऊ शकतं. बायर शोधण्यापासून ते सप्लायरशी बोलण्यापर्यंत सगळी कामं कुठूनही फक्त एका लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शनवर मॅनेज करता येतात. बरं, आता सगळ्यात मोठा प्रश्न, विकायचं काय? तर बघा, भारतातून शेतीमाल, मसाले, टेक्स्टाईल्स म्हणजे कपडे, हस्तकलेच्या वस्तू आणि सेंद्रिय उत्पादनांना परदेशात प्रचंड डिमांड आहे. जर तुम्ही अगदी शून्यातून सुरुवात करत असाल ना, तर हळद आणि वेलची यांसारखे मसाले एक नंबर ऑप्शन आहे. बिगिनर्ससाठी तर ही एक सुवर्ण संधीच आहे. आणि हा प्रवास एका परफेक्ट मास्टर प्लॅनसारखा पुढे जातो, जणू एखादं अचूक मिशनच. इथे 6 पायऱ्या आहेत. पहिली स्टेप, हळदीसारखं एखादं बेस्ट प्रॉडक्ट निवडायचं. दुसरी, दुबईसारख्या ठिकाणी योग्य बायर म्हणजे ग्राहक शोधायचा. मग किंमत फायनल करायची, सप्लायरकडून माल घ्यायचा, तो जहाजाने किंवा विमानाने रवाना करायचा आणि फायनली आपलं पेमेंट घ्यायचं. एकदम सेट आणि सुरक्षित प्रोसेस आहे ही. आता आपण एक अशा मुद्द्यावर येऊ ज्याची तुम्हाला उत्सुकता असेल, की या सगळ्याला खर्च किती येतो. इथेच तुम्हाला एक रियालिटी चेक मिळेल. सुरुवातीला काही लाखो किंवा कोटी रुपयांची गरज नसते. डॉक्युमेंट्स आणि रजिस्ट्रेशनसाठी फक्त 5 ते 15,000 आणि मार्केटिंगसाठी 5 ते 10,000. म्हणजे एकूण काय? तर 10 ते 25,000च्या बजेटमध्ये तुम्ही हा ग्लोबल बिझनेस सुरू करू शकता. आणि जर तुम्ही स्वतः प्रोडक्शन न करता फक्त मध्यस्थ म्हणून काम केलं तर खर्च आणखीनच कमी होतो. पण थांबा, प्रत्येक मोठ्या संधीसोबत काही धोकेही असतातच. नवीन लोकांसाठी काही चुका खूप महागात पडू शकतात. चुकीचं प्रॉडक्ट निवडणं, खोट्या बायर्सवर विश्वास ठेवणं किंवा अपूर्ण कागदपत्रांसोबत बिझनेस करणं या एकदम फॅटल मिस्टेक्स आहेत. योग्य माहिती आणि रजिस्ट्रेशन शिवाय या महासागरात उडी मारणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेण्यासारखंच आहे. चला, हे सगळं प्रत्यक्षात कसं होतं हे एका उदाहरणावरून समजून घेऊया. ही अहमदनगरमधली एक एकदम खरीखुरी आणि थक्क करणारी केस स्टडी आहे. तिथल्या एका माणसाने आपल्याच भागातली ऑर्गॅनिक हळद थेट इंटरनॅशनल मार्केटमध्ये नेण्याचा एक भारी निर्णय घेतला आणि इथूनच एका जबरदस्त जागतिक प्रवासाची सुरुवात झाली. पुढचा टप्पा एकदम इंटरेस्टिंग होता. त्यांनी काय केलं? आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून थेट उत्तम दर्जाची हळद मिळवली. मग अलिबाबासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून दुबईमध्ये एका बायरचा शोध घेतला आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पाऊल उचललं. विश्वासापोटी त्या बायरला हळदीचं एक छोटंसं सॅम्पल पाठवून दिलं. लोकल पातळीवरून थेट ग्लोबल कनेक्शन जोडण्याचा हा एक अत्यंत क्रुशियल पॉइंट होता.
आणि फायनली तो क्षण आला. दुबईच्या त्या बायरला सॅम्पल एकदम पसंत पडलं. त्याने लगेचच अधिकृत ऑर्डर दिली. इकडे सगळी तयारी पूर्ण झाली आणि अखेरीस हळदीचा तो कंटेनर भारताच्या पोर्टवरून दुबईच्या दिशेने महासागरात रवाना झाला. विचार करा, एका छोट्याशा गावातून पाहिलेलं हे स्वप्न आता आंतरराष्ट्रीय स्तरावर वास्तवात उतरत होतं. बरं, या पहिल्या डीलमधून त्यांना नफा किती झाला असेल असा तुमचा अंदाज आहे? तब्बल 40,000 रुपये. हो, फक्त एकाच डीलमध्ये. हा नफा हेच सिद्ध करतो की जर तुमच्याकडे अचूक मार्गदर्शन आणि योग्य स्ट्रॅटेजी असेल ना, तर हा जागतिक प्रवास फक्त शक्यच नाही, तर तो अफाट फायदेशीर ठरू शकतो. अगदी कमी गुंतवणुकीतून स्वतःचं असं ग्लोबल साम्राज्य उभं करण्याची ही आयडिया खरंच अमेझिंग आहे, राईट? पण इथेच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. हा सगळा प्रवास प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतात? ती लायसन्सची कायदेशीर प्रक्रिया नेमकी कशी पार पाडायची? हाच तो प्रश्न आहे ज्याच्या उत्तरात तुमच्या या नवीन बिझनेसचा खरा पाया दडलेला आहे. तर मग ते जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात?